नमस्कार. अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे मध्ये जे विषय सुरू आहे ह्याबद्दल काही अपडेट आहे ते मी सांगणार. परवाच्या दिवशी एक 15 वयाची मुली त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे त्यांनी जे काही तुमच्यासोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड येऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून. हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जे मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जे आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIRला ते स्टेटमेंट आम्ही जोडून पुढचं जे तपास आहे ते आम्ही करणार. आणि हे जे 15 सालची जे मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिमपैकी एक विक्टिम हे मुली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांचे स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. कालच्या दिवशी क्रमांक 2 उझेर खान इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड. हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून उझेर खान इक्बाल खान त्यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ॲक्ट. हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला काल रात्री दाखल केलेली आहे. नाही, हे मोठी हे व्हिडिओ माझ्या समक्ष जे आहे ते उद्या आलेली होती. हे गंभीर गोष्ट आहे.
आत्ता आजच मी माझ्या स्टाफला ते काय आहे ते तपास तसा करून ते जे काही मुद्दा तुम्ही आता दिलेली आहे ते व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे, त्यांची पण मी जे आहे खात्री करणार आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार. सर, 2 पीडित समोर आलेले आहेत. आरोपीकडून हे सगळे जे 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे इन्क्लुडिंग जे मेन अयान आणि सेकंड उझेर, हाँ ये नंबर 1 अयान एंड ये नंबर 2 उज़ैर जो आरोपी है, इनसे काफ़ी अच्छा जो है हमको इन्फॉर्मेशन मिला है इन टर्म्स ऑफ इंटरोगेशन एंड उसी इन्फॉर्मेशन के बेसिस पे जो है हम बाकी का आरोपी निष्पन्न कर रहे हैं, सीजेस वगैरह कर रहे हैं एंड बाकी का भी हमारा जो तपास है वो हम कर रहे हैं. वो अभी मैं आज के दिन में डिस्क्लोज़ नहीं करना चाहूँगा क्योंकि फिर उससे इन्वेस्टिगेशन में नेगेटिव परिणाम हो सकता है. बट सारे एंगल्स मैं शुरू से वही बोल रहा हूँ कि एक तो ये सीरियस मैटर है, विक्टिम्स जो है अंडर 18 की विक्टिम्स है एंड इट इज़ अ सीरियस मैटर. तो हम किसी भी एंगल को जो है इग्नोर नहीं करने वाले हैं एंड किसी भी एंगल को जो है हम रूल आउट नहीं कर रहे हैं. वी आर इन्वेस्टिगेटिंग एंड वी विल इन्वेस्टिगेट ऑल द पॉसिबिलिटीज़. यानी जो आपके दिमाग में नहीं भी आ रहा है वो भी हम सोच के उस एंगल से हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं.